नमस्कार, मी समीक्षा देशमुख. टॉप न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. बिहारचा मुख्यमंत्री आज ठरण्याची शक्यता. दिल्लीत भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठक. लाडक्या बहिणींना राज्य सरकारचा दिलासा. लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी योजनेला 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ. अद्वै हिरे यांचा ठाकरेंना जय महाराष्ट्र. हिरे आज भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता. निवडणुका होईपर्यंत निलेश घायवळला अटक होणार नाही. माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचा आरोप. पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरण. दामनिया यांनी केलेले आरोप लिखित स्वरूपात दिल्यास कारवाई करणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत श्रीकांत शिंदेंना मोठा धक्का. दिवंगत वामन म्हात्रे यांच्या मुलाचा व सुनेचा भाजपमध्ये प्रवेश. पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणात अमेडिया कंपनीला दिलासा. मुद्रांक शुल्क भरण्यास 24 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ. निवडणूक आयोगाच्या SIR प्रक्रियेवरून काँग्रेस आक्रमक. दिल्लीत आज काँग्रेस नेत्यांची महत्त्वाची बैठक. एकमेकांना शिव्या घालायच्या आणि घरातल्या घरात राजकारण करायचं. मंत्री गिरीश महाजन यांची नाव न घेता एकनाथ खडसेंवर टीका. सुनील तटकरे यांनी समोर बसून म्हाड्याच्या विकासावर चर्चा करावी. मंत्री भरत गोगावले यांचं तटकरेंना आवाहन. पुणेकरांनो, पाणी जपून वापरा. शहराच्या बहुतांश भागाचा पाणी पुरवठा गुरुवारी राहणार बंद. तुर्तास इथेच थांबूया. तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.